मॅरिनेशन साठी काय काय घालायचं त्याच्यात? तिसरे आलं लसूण आणि मिरची. मिरची, बर. थोडं मीठ. हा आमच्याकडचा मालवणी मसाला. मालवणी मसाला हा तुम्ही घरी केलाय? घरी म्हणजे आम्ही लालबाग वरून स्पेशली दळून आणतो. किती छान. हो म्हणूनच कोकण किनारपट्टीला आलं की घराघरातून असे छान सुगंध येतात. हो सर. आता काय? धनेजिरे पूड, गरम मसाला आणि धनेजिरे थोडस एकदम. हा गरम मसाला आहे ना? हो पुरे? हो बस पुरे. धनेजिरे पावडर. हो थोडीशी हळद. थोडीशी हळद. हा. तुमचे मिस्टर काय करतात? ते जॉब करतात सर. अच्छा. आणि तुम्ही? मी हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफ आहात. हो. बर. तुम्हाला किती मुलं? मला 2 मुली आहेत सर. मोठी काय मोठी करते? मुलगी मेडिकलचं शिक्षण घेते पुण्याला. आता 3ऱ्या वर्षाला आहे, 4थ्या वर्षाला जाईल. आणि छोटी मुलगी 6वीला आहे सर. अरे वा. हो. काय त्यांची नाव आहेत? मोठ्या मुलीचं नाव अदिती आहे आणि छोट्या मुलीचं नाव ओजस्वी आहे. वा. तुमचं लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? नाही, अरेंज मॅरेज आहे. चला, ह्याला किती वेळ ठेवायचंय? 5 मिनिटं बस. ते आपलं शालो फ्राय करायचं. हो हो. तेल किती लागणार आहे बघा? पुरे पुरे. पुरे? हो. बर. आणि थोडंसं मॅरिनेशन मध्ये तांदळाचं पीठ. ते झाकण पाहिजे सर. झाकण देणार ना? म्हणजे ते थालीपीठामध्ये ते हे नाही लागणार, त्यांचा एक वास असतो तो लागणार नाही. झाकण ठेवायचं ना? हो. किती वेळासाठी? 2 मिनिटं. ठीक आहे. हो सर. याचा जो काही सुगंध आहे त्याच्यावरून असं वाटतं की हे झालंय परतून. हो. आता काय करायचं पुढे? आता हे काढून घ्यायचं प्लेट मधून बर. आणि गार व्हायला ठेवायचे. बंद ठीक आहे. करायचं. गॅस बंद करतो. हो. हो झाले. झालंय ना? हो छान. हे जर आपण गार करत बाजूला हो हो ठेवूया हो. आणि पीठ इथे मळून घेऊया. पहिल्यांदा कुठलं पीठ घालणार? मुगाच्या सालीच्या मुगाची डाळ आहे ही, अरे वा. भाजून वाटून घेतलेली आहे. बारीक करून घेतली. हो हो. बर. हे पूर्णच घ्यायचे. हो, घ्या की. भरपूर थालपीठ करू आपण. कुळथाचं पीठ बर. हे थोडं 3 चमचे ओके. घालायचे. नंतर गव्हाचं का? पीठ आहे. हो सॉरी, माझी तेवढी ओळख नाही ना. हे हद्दी वाटी. ज्वारीचं. आता काय? हे चण्याचं पीठ, बेसन. घाला घाला. मस्त. तांदळाचं पीठ थोडं. हो, ते पण राहिलं ना. हो नाही जरा घालायचं. कुरकुरीतपणा येण्यासाठी. हो कुरकुरीतपणा येण्यासाठी. थोडा कांदा. कांदा. कांदा कांदा एक मोठा कांदा बारीक चिरलेला तो पूर्ण टाकायचा ह्याच्यामध्ये. आलं, मिरची, आलं आणि मिरची, लसूण. लसूण. जे आपण मॅरिनेशनला हो वापरले ते हो सगळे. ते सगळे मसाले टाकायचे. मॅरिनेशन फक्त हे वापरलं नव्हतं. करेक्ट. हे लाल पाहिजे, तिखट लाल ते घालायचं. हो. हा तुमचा मालवणी स्पेशल मसाला. हो हो तो टाकायचा आहे सर. हा गरम मसाला. हो गरम मसाला. धनेजिरे पावडर. धनेजिरे पूड, आणि हळद हळद टाकायचे सर थोडी अजून. टाका ना मग. मालवणी. मालवणी मसाला. आता काय? मीठ सर. आता तिसरे मिक्स करायचे. तिसरे, होय. हा. नाईस. आता पाणी. हा. वा, काय सुगंध येतोय पिठांचा. प्रत्येक पिठाला आपला आपला एक सुगंध आहे. ज्वारीच्या सर. पिठाला असतो, गव्हाच्या पिठाला असतो, हो सर. कुळथाचं पण घेतलंय ना, हो त्यालाही असतो आणि बाजरीलाही असतो. हो. आणि ही सगळी पीठ, कुळथाचं पीठ, मुगाचं पीठ सगळं भाजून घेतलेलं आहे. बर.
म्हणजे आधी भाजून मग त्याचं पीठ करून हो घेतलंय. हो आणि मूग तुम्ही सालीसह वापरून त्याचं सालीसह पीठ केलंय ना? सालीसह सालीसह बरोबर. मुगाच्या सालीमध्ये सत्व असतं. सत्व. काय काय आवडतं तुम्हाला? पिक्चर बघायला, गाणी ऐकायला, डान्स करायला, मालिका बघायला? मालिका बघायला. कोणती मालिका आवडते झी मराठीवरची? वीण दोघातली तुटे ना. वीण दोघातली ही तुटे ना. तुमच्या घरातले कधी तुम्हाला म्हणत नाही तू फार हसतेस म्हणून? बोलतात पण हा. रागवते पण तेवढीच. बॅलन्स करून टाकता तुम्ही. तिसऱ्याचं थालपीठ आता थापायपर्यंत आलेलं आहे. घ्या आणि थापा. वेळेची बचत करण्यासाठी मी गॅस लावून ठेवलेला आहे. मेघा मॅडम, हो सर. बरं हे थालपीठ कशा बरोबर खायचं? आमच्याकडे थालपीठ केलं ना की आमचं ठरलेलं असतं. शेंगदाण्याची चटणी दह्यात कालवायची, वरून फोडणी दिली की खायचं. फार तर फार खोबऱ्याची चटणी. हा. आजकाल ते आवडतं मला म्हणून जरा मी टोमॅटो सॉस वगैरे बरोबर खातो. हो. पण हे कशा बरोबर? हे सर करवंद काजूच्या चटणी बरोबर. करवंदाची चटणी करणार चटणी. तुम्ही? हो. मला फार आवडतं करवंद. लहानपणी आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाला जायचो ना, हं. तिथे असं ते दुर्डी घेऊन बसलेले एक म्हातारा माणूस होता. त्यांच्याकडे ते करवंद मिळायचं. हो सर. वा, चला करा मग थालपीठ पटकन. मस्त. हो 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 हो, फारच छान, एक नंबर. बरं, एरवी आपण थालपीठाला भोकं पाडतो, ह्याला नाही पाडले का? पाडणार आहे कधी? आता पाडणार सर. थांबा. अरे पोळल ना तर. नाही 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 उशीर केला नाही तर. नाही पोळणार. तुमची मुलगी किती, 6वीत आहे का? छोटी. हा. मग तिचे काय वेगळे हट्ट मागण्या? रोजच. रोज? सकाळी डब्याला चपाती भाजी वगैरे बाबांना तिच्या बनवते ते नेत नाही ती. तिला वेगळं लागतं. वा, तिसऱ्याचं थालपीठ तयार झालेलं आहे. थापा मारण्याचं काम त्या करतायत, म्हणजे थापण्याचं काम त्या करतायत, आणि मी ते पॅन वरती छान भाजून घेतो आहे तेलावरती. आणि आता आपल्याला ते करवंदाच्या चटणी बरोबर खायचं आहे. प्लेटमध्ये काढू का? हो सर. आता आपण काय करू, दुसरं थालपीठ टाकू आणि करवंदाची चटणी करायला घेऊ. हो सर. टाका. छान. आम्ही एक काम करतो खवय्यांनो, तिसऱ्याचं जे थालपीठ आहे ते एक झालंय, आता दुसरंही करून घेतो आणि करवंदाची चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य काय ते घेऊन येतो. करवंद, हिरवी मिरची, भिजवलेले काजू, कोथिंबीर, ओले खोबरे, लसूण, लसणाच्या पाकळ्या आणि मीठ. कशी करायची ही चटणी? ही चटणी पहिले करवंद धुवून घ्यायची, दांडे वगैरे असेल काढून घ्यायचे, लसूण आणि हे सगळं जिन्नस आपलं वाटून घ्यायचं. वाटून घ्यायचे. हो हो. घाला मग याच्यामध्ये एक एक. हो. ह्याला बी नसतं का? बी असतं पण हे आता कोवळे आहेत ना सर, तर ते बी सकट आपण वाटू शकतो. सगळे घालू? हो घाला. लसणाच्या 3-4 पाकळ्या पुरतील? हो, अजून दोन टाका बस. मिरची, वा, पाणी, भिजवलेले काजू, भिजवलेले काजू. खवलेलं ओलं खोबरं, हो ओलं खोबरं, कोथिंबीर, कोथिंबीर, मीठ चवीपुरतं. वा मस्त.